सांगलीच्या कोल्हापूर रोडवरील भंगार मार्केटच्या बाजूला दूरदर्शन केंद्र आहे। या दूरदर्शन केंद्राच्या बाजूला असणारा हा कुंभार प्लॉट मध्ये आलेलो आहोत, कारण कुंभार प्लॉट मधली लोक एकत्र आलेले आहेत रोज एक नवीन विषयाला त्यांची समस्या सांगायला। आता रोडची समस्या तर बघायला लागलेलोच आपण आहोत, तर या ठिकाणी नागरिक उभारले आहेत। मित्रांनो नमस्कार। नमस्कार। मला एक सांगा सर, आपलं नाव? मी विनायक कुलकर्णी। अच्छा, आपली समस्या सांगा। बेसिकली आमच्या या भागामध्ये कालिकानगर भागामध्ये रस्ते नाहीयेत। बर, कच्चे रस्ते म्हणजे नाहीच आहेत रस्ते बऱ्यापैकी। त्याच्यानंतर गटारी नाहीच आहेत। बर, आणि ड्रेनेजची पण सोयी नाहीये। तुम्ही गटर नाही म्हणता, पण इथे गटर आहे। ही कच्ची काय विना गटर आहे बघा, हे पाण्यानं फक्त तंबलेले, म्हणजे ती गटर काढलेली नाहीये, ती काढणं गरजेचं आहे। बरोबर। म्हणजे ती बांधीव जरी नसली तर आता या पावसाळ्यामध्ये गटर स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून हे पाणी रस्त्यावर लागले हे पाणी निचरा होऊन जाऊ शकतं। बरोबर। पुढे इंडिव्हिज्युअली लोकांनी काढून घेतलेल्या गटरीज आहेत ह्या। महानगरपालिकेनं काहीच काम केलेलं नाहीये। गेले आम्ही एक वर्षभर आम्ही त्यांचा फॉलोअप करतोय। नागरिक म्हणून सगळे नागरिक एकत्र येऊन आम्ही जाऊन जातोय, पण तरीही अधिकारी आमच्याकडे येत पण नाहीत, फिरकत पण लक्ष देत, फोन उचलत पण नाहीत। देतात तुमची घरपट्टी वगैरे तटली तर येत असतील की घरपट्टी तटली की लगेच येतात, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत ते। बर, समस्येच्या बाबतीत येत नाही। नाही, तुमच्याकडे वसूल करायला येतात, कारण का ते वसूल करायचं आणि नेऊन नको तिथं मातीत घालायचं। हे प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सांगत आलोय। अरे जनतेचा पैसा मातीत घालता, ज्या ठिकाणी रोड चांगला होतो तिथं 10-10 कोटी रुपयाचा परत रोड करता, आणि जे समस्या निर्माण आहे तिथं मात्र पैसा नाही, आपल्याकडे फंड शिल्लक नाही। सुरुवातच्या अक्षरात बोलणं। आज ही परिस्थिती काय चाललेली आहे? एवढे स्टँडर्ड लोक, एवढे चांगले बंगले, जरा माग बघा काय अवस्था होई रोड। कशासाठी हे लोक कशासाठी पैसे देतात? आपल्याला सगळ्या समस्या दूर व्हाव्यात ही जनतेची अपेक्षा असते। मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपल्याला हात जोडून विनंती करतो, साहेब पाऊस पडायला लागलेला आहे, लोकांच्या समस्येत वाढ झालेली आहे, ही वाढ होण्यापूर्वी प्रिकॉशन घेणं हे कर्तव्य होतं अधिकाऱ्यांचं, पण अधिकारी त्यात लक्ष देत नाहीत, कारण वेळ गेल्यानंतर उपयोग नाहीये। जसं की नको त्या ठिकाणी ड्रेनेज उकरून ठेवलं, त्याला लाईन नाही, लेवल नाही, काही नाही, हे न बघता अंधाधुंद केलेलं आहे, आणि चांगले डांबरी रस्ते सुद्धा बर्बाद केलेले आहेत। त्यामुळे या भागामध्ये आरोग्य विभागाला मी विनंती करतो, आपण 24 तासाच्या आत या किमान गटरी तर साफ कराव्यात, हा मी तुम्हाला विनंती करतोय। अन्यथा तुम्ही आम्हाला खोऱ्या पाठ द्या, आम्ही खोऱ्यानं गटरी काढतो, अन्यथा 24 तासाच्या गटरी काढा, ही मी तुम्हाला विनंती करतोय, आणि ते ऐकायला अशी इच्छा निर्माण करतोय। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।